असेल तर रेकॉर्ड करून घ्या. तुम्ही 2 वेळा विनंती केल्या. तर विनंती माझं काम आहे सर, विनंती करणे. तर बघा मला माझ्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणजे हे तुमचे जो भाग आहे तो माझ्या मॅनेजमेंटशी संबंधित आहे. मी वारंवार यांना नोटीस देऊन सुद्धा त्यांना नोटीस दिल्यावरती काम तुमचं भागलं, त्यांचं आयुष्य सुधारलं नाही. त्यांना पर्यायी घरं देणं ही जबाबदारी आहे किंवा त्यांचं पुनर्वसन करणं ही जबाबदारी आहे सिडकोची. ती सिडको पार पाडत नसतं, सिडको प्रशासन पार पाडत नाही, त्याचा विचारही करत नाही, यांच्या पुनर्वसन तुमच्या डोक्यातही येत नाही. त्यामुळे जर तुम्ही विनंती केली मी ऐक. धन्यवाद. मला जेवढं नॉलेज आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. पुनर्वसनाचं कोणतंही धोरण नाही हे आधीच त्यांना वाऱ्यावर टाकणं हे सिडकोचं धोरण आहे. तर असं काही तसंच आहे, हेच सिडकोचं धोरण आहे. तुम्ही वारंवार तुम्ही बघा, तुम्ही जे बोलायचं होतं ते बोललं. मला भाषण मला करता येतं, त्यामुळे मी भाषण भरपूर करू शकतो. पुनर्वसन तुमचं धोरण नाही, त्यांना वाऱ्यावर टाकणं हे तुमचं धोरण आहे. हे राबवा. आम्ही आहोत आडवे. आदिवासी बाहेरचे पण आहे ना, जातील कुठं रोडवर त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था करा. नाही तर आम्ही नक्की होणार नाही. तर तोपर्यंत मी आडवा जाणार. तुम्ही दर्जेपोटी घरांचा नियम केलाय, त्याच्यामध्ये 2022 पूर्वी बांधलेलं घर नियमित करणार आहात. हे 80 साली बांधलेलं घर आहे. आपण गरजेपोटीचं जे सांगता तर त्याच्यामध्ये पायाभूत येणारी घरं नियमित केली जाणार नाही. बरोबर आहे. वाऱ्यावर जावा. नाही सर, विषय जर गरजेपोटीचा आहे तर त्याच्यात क्लिअर आहे. तरी आपण आमच्या वरिष्ठांशी बोलून घेतलं तर बरं होईल. वरिष्ठांशी बोललेलं आहे या बाबतीमध्ये, मी बोललेलो आहे. माझं आजचं एवढंच काम आहे जे मला मुख्य सचिवांनी जे मला आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने मला आज कारवाई करणे आवश्यक आहे, जेणेकरून हा प्रकल्प मार्गी लागेल. ठीक, तुम्ही बोललात, आम्ही ऐकलं. आमचा विरोध आहे. मुख्य सचिव असू देत, माननीय मुख्यमंत्री असू देत, आमचं म्हणणं आहे आमचं पुनर्वसन करा, हे कायम आहे. दादा मला बोलले की व्यवस्था करणार आहे. तर ठीक आहे, गड केलं की आम्ही लगेच निघतो स्वतःहून. मला काही कारवाई करायची गरज नाही. सगळे आदिवासी लोक आहेत, त्यांना खर्च करायची पण ताकद नाही की इथून उचलून कुठे न्यायचं. सांगा तुम्ही काय करायचं. आमच्याकडे पैसे आहेत का आम्ही भाड्याने राहणार? भाडं पण आमच्याकडे प्लॉट आहे का काय का जमीन फ्लॅट नाही निघत, आदिवासींच्या नावावर जागा नाही निघत. आमच्याकडे जागा जमीन आहे, आमच्याकडे पैसे पण आहे. नावावर जागा सगळे 7-12 उतारे सगळे आहे. राहणार का झोपडे? आदिवासींकडे का नाही? सिडकोचे मुलं कामाला धंद्याला जात जागा नाही, जमीन नाही का? सिडकोची मुलं आम्ही काम धंदा आदिवासींच्या जागा दुसऱ्यांना वाटायच्या आहेत 7-12चे उतारे बनवून. आदिवासींच्या नावावर होत नाही का 7-12चा उतारा?